राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अशातच महायुतीच्या घटक पक्षाकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे। आधी भाजप, नंतर शिवसेना एकनाथ शिंदे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये माजलगाव मतदारसंघामधून आता प्रकाशदादा सोळंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महाविकास आघाडीकडून प्रकाशदादा सोळंके यांना कोण आव्हान देऊ शकतं आणि काय आहे माजलगाव मतदारसंघाची सध्याची परिस्थिती यावर आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी नितीन आणि आपण पाहताय अराजक। बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ म्हणून सोळंके घराण्याकडे पाहिलं जातं। स्वर्गीय सुंदररावजी सोळंके यांचं माजलगाव मतदारसंघामध्ये मोठे योगदान आहे। माजलगाव धरण असो अथवा तेलगाव साखर कारखाना, त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक विकासाभिमुख कामं केली, ज्यामुळं सोळंके यांच्या मागे मोठं जनमत तयार झालं। त्यांनी अतिशय ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेलगाव सारख्या ठिकाणी साखर कारखान्याची निर्मिती केली। त्यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा प्रकाशदादा सोळंके यांनी पुढे चालू ठेवला। 2019 मध्ये झालेल्या निवडणुकामध्ये त्यांनी भाजपाचे रमेश आडसकर यांचा पराभव केला। 2019 आणि 2024 या 5 वर्षांमध्ये राजकारणामध्ये अनेक राजकीय उलथापालथ झाल्या। सुरुवातीला शिवसेनेत फूट पडली। एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन भाजपासोबत सत्ता स्थापन केली। काही दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येही अशीच दुफळी पडली। अजितदादा पवार यांनी काही आमदार सोबत घेऊन ते महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले। प्रकाशदादा सोळंके यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत अजितदादासोबत सत्तेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। 2019च्या निवडणुकीनंतर आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा त्यांनी केलेली आपण पाहिली। त्यांचे मोठे भाऊ धैर्यशील काका सोळंके यांचे चिरंजीव जयसिंह सोळंके हे आपले राजकीय वारस असतील अशी घोषणा देखील त्यांनी केली होती। मागच्या अनेक दिवसापासून प्रकाशदादा सोळंके व जयसिंह सोळंके यांनी गाव दौरे चालू केले होते। युवक वर्गातून मोठा प्रतिसाद जयसिंह सोळंके यांना मिळत होता। विविध प्रसार माध्यमातून जयसिंह सोळंके यांचं नाव समोर येत असतानाच आज प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रकाश सोळंके यांचं नाव घोषित केलं। या बदललेल्या समीकरणाचे कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी यामागे मनोज जरांगे फॅक्टर कारणीभूत असावा अशी चर्चा होताना पाहायला मिळते। प्रकाश सोळंके यांच्या समोर कदाचित सध्या भाजपामध्ये असलेले रमेश आडसकर यांचं तगडं आव्हान असू शकतं। सध्या भाजपामध्ये असलेले रमेश आडसकर हे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या माजलगाव मतदारसंघात घडून येताना आपल्याला दिसते। 2019 मध्ये रमेश आडसकर यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, ज्यामध्ये अतिशय कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता। यावेळेस मात्र राष्ट्रवादी व भाजपा हे महायुतीचे घटक पक्ष आहेत। जिथं ज्या पक्षाचा सिटिंग आमदार असेल ती जागा त्याची या फॉर्म्युल्यानुसार माजलगाव मतदारसंघामध्ये भाजपाचे तिकीट कापत राष्ट्रवादी काँग्रेसला ती जागा मिळाली। रमेश आडसकरांना थांबवण्यात भाजपा पक्षश्रेष्ठी यशस्वी होतात का की रमेश आडसकर तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवतात हे काही दिवसात आपल्याला स्पष्ट होताना दिसेल। प्रकाश सोळंके यांच्या समोर सर्वात मोठे आव्हान असेल ते जातीय समीकरण जुळवण्याचं। मागच्या 14 महिन्यापासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याचा केंद्रबिंदू म्हणून बीड जिल्हा ओळखला जातो। मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची राजकीय भूमिका घेतलेली आहे। बीड जिल्ह्याचे जातीय समीकरण पाहता बीड जिल्हा हा मराठा समाजाचे प्राबल्य असणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय ध्रुवीकरण झाले, ज्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे हे विजयी झाले। लोकसभेला मनोज जरांगे यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती, तरीही ओबीसी विरुद्ध मराठा असंच समीकरण आपल्याला पाहायला मिळालं। आता मात्र जरांगे पाटील यांनी राजकीय मैदानात उतरण्याचं ठरवलं आहे। त्यांचं विशेष लक्ष मराठवाड्यातील मतदारसंघावर राहणार आहे। अशातच त्यांनी माजलगाव मतदारसंघात आपला उमेदवार दिला तर प्रकाश सोळंके यांची अडचण वाढू शकते। याचे कारण म्हणजे मताचं होणारं विभाजन।
मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी असणारे प्रदीप सोळंके हे जरांगे पाटील यांचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तसेच माजलगाव मतदारसंघातील आणखीन एक मोठे प्रश्न म्हणजे मोहनराव जगताप. आपल्या साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा असलेला जनसंपर्क, वडील बाजीराव जगताप यांचा असलेला वारसा यामुळे त्यांना मानणारा एक मोठा वर्ग माजलगाव मतदारसंघात दिसून येतो. अनेक वर्षाची त्यांची असलेली राजकीय महत्वाकांक्षा त्यांना यावेळेस काय करायला भाग पडते हे लवकरच दिसून येईल. प्रकाशदादा सोळंके मराठा, रमेश आडसकर मराठा, प्रदीप सोळंके मराठा, मोहनराव जगताप मराठा, या सर्व मराठा नेत्यामध्ये सध्या तरी आपल्याला चुरस पाहायला मिळते. पण इथंच येतो मोठा ट्विस्ट. धनगर समाजाचे नेते महादेव निर्मळ व वंजारी समाजाचे असणारे बाबरी मुंडे यांचे देखील गावोगाव जोरदार प्रचार दौरे सुरू आहेत. त्यामध्ये महादेवराव निर्मळ यांना सध्या मोठ्या प्रमाणात ओबीसी कडून प्रतिसाद पाहायला मिळतो. धनगर समाजावर त्यांचा मोठा पगडा आहे. त्याचप्रमाणे आपल्या विविध उद्योगाच्या माध्यमातून ते सर्वांना परिचित आहेत. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणारे व पंकजा मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हे देखील मोठ्या जोमाने मैदानात उतरलेले पाहायला मिळतात. तरुणांमध्ये असणारी त्यांची क्रेज व वंजारी समाजाचे पाठबळ यामुळे बाबरी मुंडे सध्या चर्चेत आहेत. बाबरी मुंडे व महादेव निर्मळ हे दोघंही अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. दोघांपैकी एक उमेदवार माघार घेऊन ओबीसी म्हणून एकच उमेदवार समोर येईल अशी आता सध्या तरी दाट शक्यता दिसून येते. जर महाविकास आघाडी आणि जरांगे पाटील यांचे तिन्ही उमेदवार मैदानात उतरले तर मात्र मराठा मतांची विभागणी होऊन याचा फायदा अपक्ष लढणाऱ्या ओबीसी उमेदवाराला होऊ शकतो. याचं आणखीन एक कारण म्हणजे तालुका निहाय जातीय समीकरण. माजलगाव मतदारसंघात 3 तालुके आहेत: वडवणी, धारूर आणि माजलगाव. वडवणी तालुका हा वंजारी मताचा टक्का जास्त असणारा तालुका. धारूर तालुक्यात दोन्ही समाज संमिश्र आहेत. माजलगाव तालुक्यात मात्र मराठा समाजाचं प्राबल्य जास्त आहे. इथं जरांगे फॅक्टर जास्त चालू शकतो. पण इथं सुद्धा एक ट्विस्ट येतो. माजलगाव तालुक्यातील काही भाग हा गेवराई मतदारसंघामध्ये जातो. त्यामुळं इथं दिसायला जरी मोठा समाज हा मराठा असला तरी त्याचा पाहिजे तसा परिणाम मतदारसंघावर दिसून येत नाही. याचा अनुभव लोकसभेला आपल्याला पाहायला मिळाला. लोकसभेला पंकजा मुंडे यांना 1111 मताची लीड माजलगाव तालुक्यातून होती. महायुतीमधले 2 मोठे नेते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यामध्ये निर्णायक भूमिका पार पाडू शकतात. बाबरी मुंडे, महादेव निर्मळ, रमेश आडसकर, मोहन जगताप यांना थांबवण्यात जर हे नेते यशस्वी झाले तर मात्र प्रकाशदादा सोळंके यांची सरशी होऊ शकते. रमेश आडसकर यांना थांबवण्यात यश मिळालं तर तुतारीकडून कदाचित नारायणराव डक यांचं नाव सुद्धा पुढे येऊ शकतं. पण जनमताचा कौल पाहता प्रकाश सोळंके यांच्या समोर नारायण डक यांचा निभाव लागेल असं वाटत नाही. ओबीसी आणि मराठा या 2 जात समूहाच्या कलगीतुऱ्यामध्ये दलित, मुस्लिम, आदिवासी हा जात समूह निर्णायक ठरणार आहे. सुरुवातीच्या काळापासून प्रकाश सोळंके यांच्या मागे मोठ्या प्रमाणात असणारा हा वर्ग या विधानसभेला प्रकाशदादा सोळंके यांच्या सोबत राहील का हा प्रश्न आहे. कारण जरांगे पाटील यांचा दलित, मुस्लिम यांच्यासाठी असणारा सॉफ्ट कॉर्नर, प्रकाश सोळंके यांची भाजपासोबत असणारी युती, तसंच मुस्लिम वर्गाची पहिल्यापासून शरद पवार यांना असलेली पसंती प्रकाश सोळंके यांना घातक ठरू शकते. दलित, मुस्लिम, आदिवासी यांनी व्यक्तिकेंद्रित मतदान केलं तर प्रकाश सोळंके यांचं पारडं जड होऊ शकतं. या सर्व घडामोडी पाहता एक निष्कर्ष आपण काढू शकतो की माजलगाव मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व अडचणीवर प्रकाश सोळंके हे कशी मात करतात हे थोड्याच दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. चला तर आज इथंच थांबतो. अशाच विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि पाहत रहा अराजक. धन्यवाद.